ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन मुंबईतून अयोध्याकडे रवाना झाली। माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। सदर ट्रेनमधील रामभक्त यांना निरोप देण्यासाठी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 7 हे पूर्णतः फुलांनी सजवण्यात आलं होतं। तसेच ब्रास बँडच्या तालावरती अनेक रामभक्त या ठिकाणी थरकताना पाहायला मिळाले। 140 फूट 900 किलो फुलं वापरून एक भव्य असा हार येथे तयार करण्यात आला होता। हा हार रेल्वेच्या इंजिनला येथे लावण्यात आला। माजी खासदार संजीव नाईक यांनी या उपक्रमाबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं। त्याचबरोबर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे व आमदार निरंजन डावखरे यांनी देखील आपलं मनोगत येथे व्यक्त केलं। जय श्रीराम। आज आपण बघताय की ठाणे लोकसभेच्या एकंदरीत मतदारसंघातले ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या तिन्ही शहरातले भारतीय जनता पक्षाचे 1400 रामभक्त या ठिकाणी अयोध्याला रवाना झालेले आहेत। आपण बघत असाल की खूप मोठा उत्साह लोकांमध्ये, एक प्रेम भावना रामाच्या बद्दल असलेली, रामलल्लाच्या दर्शनाच्या बद्दल सर्वांमध्ये जागृत आहे। आणि आज गेले 2 तास या ठिकाणी सर्वांनी त्यांना भावपूर्ण असा निरोप दिलेला आहे की तुम्ही जा, प्रभू रामाचं दर्शन घ्या आणि पुन्हा आपल्या ठाण्यामध्ये परत या, अशी भावना प्रकट केलेली आहे। आणि सर्व रामभक्त उत्साहात आणि आनंदातून या ठाण्यातून या ठिकाणी प्रवासाला सुरुवात झालेली आहे। असं आहे की प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे की अयोध्येला जाऊन रामलल्लांच्या पायावरती डोकं टेकावं आणि त्यामुळे असे लाखो भारतीय तिथे जायला उत्सुक आहेत। त्यातले ठाण्यातले जे भाजपचे कार्यकर्ते आणि अन्य हितचिंतक हे आज या निमित्ताने या अयोध्या एक्सप्रेसमधून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता जात आहेत आणि त्यांना निरोप देण्याकरता फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक गोळा झालेले आहेत। माझी खात्री आहे की जय श्रीरामच्या निनादामध्ये यांचा प्रवास अतिशय सुखाचा होईल। 500 वर्षानंतर राम मंदिर हे अयोध्यामध्ये माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं 22 तारखेला लोकार्पण झालं आणि गेली 500 वर्ष लोक उत्सुकतेने या मंदिराची वाट बघत होते। आज आपण बघतोय की 1368 पॅसेंजर हे ठाण्यावरनं अयोध्या धामला चालले आहेत आणि त्यांची अतिशय उत्तम व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने केलेली आहे। हे सगळेजण अतिशय 22 तारखेपासून अतिशय उत्सुक आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा उल्हास आज आपल्याला दिसतोय। या सगळ्यांची व्यवस्था त्या तिकडे अयोध्या धामला दर्शनापासून ते इकडनं जाऊन तिकडनं परत येईस तोपर्यंतची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने केली आहे। आम्ही सर्वजण मोदीजींचे शतशत आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने ज्या कारसेवकांनी जीवाची आहुती दिली, आज त्यांच्या मोदीजींच्या माध्यमाने हे राम मंदिर त्या तिकडे सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे। भारतामधनं आणि भारताच्या बाहेरनं बरेचसे लोक या प्रभू रामांच्या दर्शनाला त्या तिकडे येत आहेत।